इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ सांगा बरं, कोण सांगणार? इष्टिका हा बरोबर आहे का रे? काय एल बी हा हा बर. एल म्हणजे काय? एल म्हणजे लेंथ, बी म्हणजे हा म्हणजे लांबी रुंदी है ना. रुंदी गुणिले उंची आणि उंची गुणिले लांबी. नंतर आहे घनाचे घनफळ. लांबीचा घन म्हणजे याचा अर्थ काय असेल हे बघा. घनाचे घनफळ म्हणजे एल, इथं बी एच असं काय घेतलंय का? नाही. म्हणजे एल वरून आपल्याला काय सिद्ध होते की बाबा घनाचे घनफळ म्हणजे घनाच्या सगळ्या बाजू ह्या कशा असतात? एकरूप असतात. एकरूप असतात, ठीक आहे नाही? एकरूप असतात. समजलं? तर हे बघा ना, एल गुणिले एल गुणिले एल असं जर गुणाकार केला, पण हे एल किती वेळेस आलेले? 3 वेळेस. गुणाकार केला म्हणून इथं एलच्या डोक्यावर 3 दिले आपण, है ना. आता घनाचे एकूण पृष्ठफळ बघा. पृष्ठफळ म्हणजे हा 6 लांबीचा वर्ग म्हणजे ज्याला दुसऱ्या पद्धतीने कसं लिहू शकतो आपण? दुसऱ्या पद्धतीने कसं लिहू शकतो? याला दुसऱ्या पद्धतीने असं लिहू शकतो, 6 गुणिले बाजू वर्ग. बाजू वर्ग. हे बघा नेहमी लक्षात ठेवा, घनाचे ज्यावेळेस आपण पृष्ठफळ काढतो ना, एकूण पृष्ठफळ, त्यावेळेस 6 घ्यायचे. कारण घनाला बाजू किती असतात? पृष्ठ किती असतात? 6 असतात. पृष्ठफळ म्हणजे काय माहिती का? पृष्ठफळ म्हणजे क्षेत्रफळ असते. पृष्ठफळ म्हणजेच काय असते? क्षेत्रफळ. बर जाऊ दे. आता हे 6 म्हणजे हे 6 कशासाठी घेतलेत आपण? की घनाला पृष्ठे 6 असतात. मग हे एल स्क्वेअर कशामुळे घेतलेले आपण? सांगा बरं तुम्ही. नाही, हे एल स्क्वेअर कशामुळे घेतले माहिती का? कारण घनाचे प्रत्येक बाजू म्हणजे प्रत्येक घन हे चौरस आकार असतो. याचा आकार कसा असतो? चौरसासारखा प्रत्येक पृष्ठ. म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे? बाजूचा वर्ग. त्याच्यामुळे इथं एल स्क्वेअर घेतले म्हणजे बाजूचा वर्ग अशा पद्धतीने. आता इष्टिका चित्तीचे घनफळ एल इंटू बी इंटू एच. एल म्हणजे काय? लांबी. बी म्हणजे आणि एच म्हणजे हा बघा. एल म्हणजे वीट. वीट आपली वीट. सिलेंडर आणि वीट याच्यामध्ये फरक असतो, राईट आहे. हे बॉक्स सुद्धा इष्टिका चित्तीचा आकार आहे. हा इष्टिका चित्तीचे घनफळ बरोबर एल बी एच. आणि घनफळ नेहमी कशामध्ये सांगतात सांगा बरं? घनफळ नेहमी कशामध्ये सांगतात? चौरस मध्ये सांगतात का घन मध्ये सांगतात? सांगा बरं. घन मध्ये सांगतात. राईट राईट राईट. आता वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बघू आपण. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ सांगा बरं. 2 बरोबर आहे ना? 2 पाय आर इंटू एच. 2 पाय आर एच. बघा 2 पाय आर आणि एच. पायची किंमत किती असते? 22/4 म्हणजे काय सांगा बरं? रेडियस. म्हणजे काय सांगा बरं? आता घनफळाचं सूत्र काय? पाय आर चा स्क्वेअर आणि एच, ठीक आहे नाही. म्हणजे बघा वृत्तचे घनफळ काढायचं आपल्याला तर पाय आर वर्ग एच आहे. तर पाय आर वर्ग हे कशाचं सूत्र आहे? पाय आर वर्ग हे कशाचं सूत्र आहे? दुसरं कशाचं सूत्र आहे? हा राईट आहे, वर्तुळाचं आहे. मग काय असते माहिती काय? हे एच म्हणजे काय? हे बघा इकडे सुद्धा गोल आहे ना, इकडे सुद्धा गोल आहे म्हणजे वर्तुळ आहे. या साईडनं सुद्धा या साईडनं, ठीक आहे. म्हणून हे पाय आर वर्ग वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग
आणि एच म्हणजे काय, ही हाईट. एच म्हणजे काय, हाईट त्याच्यात ऍड केली, त्याचं सूत्र झालं पाय आर वर्ग एच. बरोबर आहे, पाय आर वर्ग एच. आता वृत्ताचे जे एकूण पृष्ठभाग काढायचं आपल्याला. आता 2 पाय आर एच प्लस आर हे सूत्र आहे.